आधी माहेरनं सुटणारी मुलगी कधी तिला सासरी ती रमायला लागते आणि तिला माहेरी करमायचं कमी होतं ते समजतच नाही. त्याच्यामुळे मग माहेरी आल्यावर असे फिरायला जायचे कुठं ना कुठं प्लॅन बनतात, जेणेकरून आठवणी पण छान राहतात आणि दिवस पण चांगले जातात. मग आता आम्ही पण जाणार होतो नरसिंहवाडीला गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी म्हणून. पण मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शनासाठी किती मोठी लाईन असेल त्याची काय आयडिया नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं आधी पोटोबा करूयात, नंतर मग विठ्ठलला जाऊयात असं ठरवलं. म्हणून आम्ही एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवायला म्हणून थांबलो. कधी पण बाहेर जायचं असतं त्यावेळेला आम्ही आमचं जेवण सोबतच घेतलेलं असतं. चपाती आणि मम्मीनं मस्त मसूरच्या डाळीचा डाळ कांदा बनवून घेतला होता. हॉटेलमध्ये असंच कसं बसायचं म्हणून आम्ही तिथली पण एक भाजी ऑर्डर केली, ते म्हणजे पनीर काजू मसाला. आणि भाजी खूप छान होती. कोल्हापूरच्या तशा आम्ही व्हेजच भाज्या आजपर्यंत ट्राय केलेल्या आहेत, पण ते प्रत्येक भाजी आम्हाला खूप जास्त आवडली. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की सुरू झाल्यापासून आम्ही खायच्या बंद केलेत, पण कधी कधी असं होतं की आपल्याला काय केलं मोह आवरत नाही. त्यातलीच ही गोष्ट ते म्हणजे मसाले पान. शरूचं मात्र चेरीवर भागलं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.